उठलोय, मस्त आंघोळ वगैरे करून मी रेडी झाले. तुम्हाला दिसतच असेल की तयारी झाली. आणि ही तयारी कशासाठी आहे तर आम्हाला जायचं आहे आज कुठेतरी बाहेर. आम्ही टूर काढलाय, पिकनिक टूर, फॅमिली टूर आहे. तर त्याच्यासाठी इकडे आंघोळ वगैरे करून घेतली आणि मस्त छान रेडी झाले. मुलांनाही उठवलं. सकाळी आधी माझं कोमट पाणी पिऊन घेतलं, मुलांसाठी चहा ठेवून दिला, कारण आज आम्हाला संडे आहे आणि मुलांना सुट्टी आहे तर त्यांना जायचं होतं फिरायला. पप्पा घेऊन चला, तर मग आज आमचा मुहूर्त लागला आणि आज असं ठरलंय की लवकर आवरायचं आणि लवकरच जायचं, कारण मग येताना रिटर्न लवकर येता आपल्याला. त्याच्यासाठी रात्रीच ताईने भांडे घासून ठेवले, ते तुम्हाला दाखवलेच. मुलांसाठी चहा ठेवला आणि पटकन स्वयंपाक करते आणि टिफिन वगैरे आम्हाला घेऊनच जायचं आहे. तिकडेच मस्त जेवण वगैरे करून स्वयंपाक रेडी करते. मस्त हरभऱ्याची डाळ मी इकडे भिजायला घातली. याच मस्त छान पिठलं, काही शेंगदाणे चटणी आणि चपात्या असं काही सोबत घेऊन जाणार आहे. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आजची पिकनिक हॉलिडे आमचा कसा जातो नक्की शेवटपर्यंत बघा. फुल एन्जॉय, मज्जा मस्ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे. आधी तर उठले, माझं मस्त इकडे आंघोळ वगैरे करून आवरून घेतला आणि नंतर लगेच किचनमध्ये घुसली. म्हटलं जेव्हापर्यंत मुलांची आंघोळ वगैरे होती तेव्हापर्यंत माझा स्वयंपाक वगैरे सगळं रेडी झाला पाहिजे. नंतर त्यांना पण एका मीटिंगला जायचं होतं आणि तेव्हापर्यंत आम्हाला तिकडून रिटर्न यायचं होतं. आधी मी डबे वगैरे चेक केले, कशात काही भाज्या वगैरे काढून ठेवलेल्या राहतात ते घासायला घेतल्या. आणि तुम्हाला वाटत नाही इतकी चिडचिड का सुरू आहे, तर राणा आंघोळीला नव्हता चालला. तर मग मी त्याला म्हटलं की तू सगळ्यात आधी आंघोळीला जा, इकडे आंघोळ वगैरे करून घे आणि पटकन ये. त्याच्यासाठीच इकडे माझी चिडचिड सुरू होती. नंतर रोज सकाळी मला गरम पाणी प्यायची सवय आहे आणि ही एक आयुर्वेदिक औषध घेत राहते. तर मग मी इकडे गरम पाणी करून घेतलं आणि नंतर इकडे माझी औषध वगैरे मी पिऊन घेतली. तेव्हापर्यंत आरू पण उठली होती आणि आरूला पण आंघोळ वगैरे करायची होती. आणि मी पाणी पिताना दिसली म्हणून तिला पण पाणी लागत होती. ती पण मम्मा करत आली होती. मग तिला पण मी पाणी प्यायला दिलं आणि त्याच्यानंतर मुलांसाठी चहा ठेवला. म्हटलं ते आंघोळ करून येईल ना तेव्हापर्यंत इकडे माझा चहा वगैरे होऊन जाईल आणि नंतर मग म्हणजे मला त्यांना नाश्त्याला पण देता येईल. आणि म्हणूनच मग मी इकडे चहा ठेवून दिला आणि इकडे स्वयंपाकाच्या तयारीला लागले. आणि शेजारच्या ताईंनी, मी हरभऱ्याची डाळ भिजायला घातलीच होती, तर शेजारच्या ताईंनी सकाळीच मला कांद्याची पात आणून दिली होती. तर मग म्हणजे कांद्याच्या पातमध्ये हरभऱ्याच्या डाळीचं पिठलं खरंच खूप मस्त छान होतं. म्हणून मग मी इकडे सगळी याची पण तयारी केली. मुलांना चहा, बटर, खारी टोस्ट सगळं इकडे खायला काढून दिलं. म्हणजे मग आम्हाला डायरेक्ट जाऊन तिकडेच जेवण करायचं होतं. घरी आमचं जेवण करण्याचा काहीच प्लॅन नव्हता. म्हणून आम्ही फक्त इकडे चहा, बटर आणि टोस्ट वगैरे तसं काही खाऊन जाणार होतो आणि तिकडे गेल्यावर मस्त मग आम्ही जेवण वगैरे करणार होतो. बरेच वेळेस आमचा असाच प्लॅन राहतो. घरून आम्ही फक्त टिफिन वगैरे बनवून घेत राहतो आणि घरी नाश्ता वगैरे काहीच करत नाही. मग तिथं पोहोचलं ना 12-1 वाजता घरातून लवकर निघायचं आणि म्हणजे बाहेरचं म्हणजे जेवण दुपारचं हे बाहेरच करायचं, असंच आमचं नेहमीचंच प्लॅन राहतो. मग चला तर मग आता बोलता माझा इकडे चहा पण झाला, खारी बटर पण काढून दिली. आता आम्ही इकडे मस्त चहा वगैरे पिऊन घेतो आणि लगेच मग राहिलेली माझी पॅकिंग वगैरे राहते ती पॅक वगैरे करून घेतो. डबे पण मला पॅक करायचे आहे. पुन्हा मुलांचं आवरायचं, राणा अक्षूला इकडे तयार करायचं आहे. हे बघा, ही आणून दिली होती त्यांनी कांद्याची पात. तर मग मी इकडे मस्त पिठलं केलं, चपात्या केल्या, रात्रीचे मंचुरियन्स वगैरे भरपूर काही उरलं होतं ते पण सोबतच घेऊन घेतलं. डबे वगैरे पॅक केले आणि नंतर जायला निघालो. तर आमची मावशी पोहोचली गाडीपर्यंत. गाडीमध्ये टिफिन बॅग, यूज अँड थ्रोच्या प्लेट वगैरे घरूनच घेतल्या होत्या. ग्लास, ताटं, प्लेटा, भांडे सगळं घरूनच घेतलं होतं. आणि तेव्हापर्यंत त्यांनी गाडी क्लीन वगैरे करून घेतली. आणि आता चला तर आता आम्ही निघतोय मस्त जायला. खाटूश्याम महाराजांचं मंदिर हे औरंगाबादपासून नेमकंच 10 किलोमीटर अंतरावर आहे. 10 किंवा 15, जास्तीत जास्त 15 किलोमीटर धरून घ्या. आणि गाडीमध्ये हे बघा नवीनच हेलिकॉप्टर लावलं, किती छान दिसते ना. ते सोलारवर चालते, सोलारने चार्जिंग होतं. आणि आता आम्ही इथून निघालोय डायरेक्ट आकू आणि तिजूला घ्यायला त्यांच्याकडे. आता इथून आम्ही जाऊ त्यांच्या घराकडे आणि डायरेक्ट त्यांना घेऊ आणि मग आम्ही निघणार आहोत खाटूश्याम महाराजांच्या दर्शनासाठी. चला तर मग आता त्यांना घेतोय. हे बघा पोहोचलोय. इकडे आमची अक्कू मॅडम रेडीच होती, हातात पाण्याच्या बॉटला वगैरे घेऊन. ताई पण रेडी झाल्या होत्या, तेजू पण रेडी झाली होती. त्यांनी पण मस्त इकडे टिफिन वगैरे घेतला. चला आता आमची अक्कू मॅडम बसतीच. आणि अक्कू मॅडमला नेहमी शेवटची सीट भेटत राहते आणि ती पाठीमागत बसते, ती इकडे बसते. बघा आता तिचं दाखवलंच तुम्हाला सेटअप. तिची ना एक सीट सांगतो तुम्हाला पाठीमागं बुकच केलेली राहते. ती मस्त शांत आणि निवांत पाठीमागं बसून घेते. आणि इथून फक्त 15 किलोमीटर आहे. आता आम्ही नेमकं तिथंपर्यंत पोहोचूनच जाऊ.
तुम्ही काहीही म्हणा, नेचर किती छान आहे ना. मस्त तिकडे कापसाची झाडं, पराठी लावलेली, तुरीचे झाडं, तुरीचे शेंगा आणि हिरवंगार असं वातावरण बघण्याचा आनंदच खूप वेगळा असतो, हो की नाही. आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप मस्त होता जेव्हा मी खेड्यात राहायचे, म्हणजे ऐकलं राहायचे. आमचं खेडं असं मेन म्हणजे. आणि असं डोंगर, दऱ्या, पहाडं बघायला भेटलं ना तर मन खरंच खूप मस्त प्रसन्न होतं. आणि आपण असं निसर्गाच्या कुशीत आल्यासारखंच वाटतं. आणि इकडे मस्त असं डोंगर वगैरे होतं, साईडलाच हे छोटंसं तळं होतं पाण्याचं. तिथं बघून मुलांना वेगळीच एक्साइटमेंट होती. आणि यांना असं बघायला मिळत नाही ना सिटीमध्ये असल्यावर. तर मग आमचा जायचा आनंद खरंच फार असा वेगळा होता. आणि इकडे तर लोक कुठून कुठून जात होते. आणि हे बघा, हे तलाव किती मोठा आहे. आमचं चाललं की आता येताना आम्ही जेव्हा रिटर्न येऊ ना तेव्हाच मग बघू. आता जातो, सगळ्यात आधी दर्शन वगैरे करून घेतोय. आणि इथून खरंच खूप जवळ आहे, म्हणजे जास्त लांब नाही. हर्सूलपासून उजव्या हात घेतला ना की डायरेक्शनच दाखवतात. तुम्हाला जर यायचं असतं ना इकडे खाटूश्याम महाराजांच्या दर्शनासाठी तर तुम्ही येऊ शकता. खूप जवळ आहे संभाजीनगरमधून. आणि डायरेक्ट त्यांनी डायरेक्शन दाखवले राहतात. सावंगीवर हर्सूल सावंगी आहे ना, तिथून उजवा हात घ्यायचा आणि डायरेक्ट एंट्री करायची. तुम्ही ॲटोमॅटिक इकडे म्हणजे दर्शनला पोहोचू शकता. भटकायची बिलकुल गरज नाही. चला तर मग आता आम्ही पोहोचलोय आमच्या स्पॉटवरती. ए तू लावला ए था फोटो का व्हिडिओ हा द्या लावून. ताई घ्या लावून, छान वाटतं, काही नाही होत. बापरे बाप, गर्दी आहे ना. असं वाटत होतं आलो तेव्हा बिलकुल गर्दी नसणार, पण म्हणजे गाड्या कारच करा. आणि इतकं ट्रॅफिक होतं ना येताना, एका मागे कारची लाईनच लागलेली होती. आणि टू व्हीलर आहे. आणि संडे असल्यामुळे तर फारच दर्शनासाठी गर्दी होती. संडे नसलाही तरी इथं फार अशी गर्दी राहते. चला तर मग आता तुम्हाला दर्शन पण करवते. आम्हीही दर्शन करून घेतो. चला तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 650 पापा माझे बघा मोठ्यातले पण होते याच्यातले. मी अशातले वापरलेले. माझ्याकडे होते, मी एकदा माझ्या आजीकडे राहायचे तेव्हा मी शाळेत जात होते. गर्दी किती आहे. मस्त आहे ना नेचर. मानीले खात्रव द्यायचं नाही तर मला. चला चला जाऊ. माझ्याकडे देते का? घेऊ आपण. हो गर्दी किती आहे. मज्जा आहे, पण मस्त छान वाटत आहे ना. इथून आईला व्हिडिओ कॉल करा म्हणा. हा म्हणत होतो म्हणा. पॉझिटिव्ह आहे. गर्दी आहे, आलं साईड दर्शन करूनच येऊ आपण. चप्पल काढा ना. हा कुठं तिथं का घेऊन देतो म्हटलं तुला. सगळं करू वाटतं. आई वेळेला काहीच होत नाही माणसाकडून. हो. लय काम ते जो ऐक ना, हे सगळं एकदम शांत हळूहळू हळू पूर्ण गोल राऊंड घेणं मस्त छान. आपण असं थांबा का माझ्यासाठी. कुठे गई सोनाचा अंदू काढलं गोल. डोंगर किती छान. काय मोसम, काय झाणी, काय डोंगर. चला तर मग आता चाललोय आम्ही मस्त खाटूश्याम महाराजांच्या दर्शनासाठी. आम्ही पण दर्शन करून घेतो आणि याच व्हिडिओमधून तुमचं पण दर्शन होऊन जाईल. जर जाणं नसेल झालं तर तुम्ही इथूनच दर्शन करून घ्या. सगळ्यात आधी तर आम्ही इकडे बुटा चपला काढून ठेवले, त्यांची सोय केली. कारण मुलींनी नवीन नवीन बुटा आत्ताच घेऊन आले होते, म्हणजे 1-2च दिवस झाले. आणि त्यांना भीती होती कोणी नेईल तर नाही. पण इथं असं म्हणजे डायरेक्टली असं पुढंच ओट्यावरती दर्शन होतं. आणि अलीकडेच आम्हाला इकडे बुटा चपला काढायच्या होत्या. बघा आता आम्ही नेमकी एंट्री केलेली आहे. आणि हा जो ओटा आहे ना तिथंच असं खाटूश्याम महाराजांचं दर्शन घ्यायसाठी आहे. आणि इकडे लाईन लागलेली आहे. आता या लाईनीमध्ये आम्ही लागतोय दर्शनासाठी.
आणि हे बघा, हे जे खांब वगैरे दिसतात ना, जसा बाहुबली पिक्चरचा सेटअप वगैरे केला आहे त्याच पद्धतीने इकडे सेटअप त्यांना करायचं आहे. आणखीन मंदिर तर बांधलेलं आहे आणि जितकी मोठी जागा दिसते ना, आम्ही जे व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी दाखवली ती या सगळ्या जागेमध्ये मंदिर होणार आहे. आणि काही आता दुकानाची सुद्धा इथे व्यवस्था होणार आहे. नवीनच मूर्ती इकडे स्थापन केलेली आहे. आणि देवाला जास्त करून इकडे एक मोरपंख किंवा गुलाबाचं फुलंच यांना चालतं समजा, या महाराजांना तेच इकडे वाहत आहे. आणि आरू मॅडम पण आमची इकडे उठून बसली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही इकडे लाईनमध्ये लागलो. इतकी गर्दी होती ना, यांनी सुरुवातीला काय केलं, आधी आम्हाला लाईनशीर तर लावूनच दिलं आणि नंतर मध्येच चंगडाचंगडी, त्यांना तिथं काहीतरी काम करायचं होतं मंदिराचा, तो सेटअप उभा करायचा आहे. म्हणजे त्यांना एका प्रकारचं मंदिरच बनवायचं आहे. सगळा रेडीमेड सेटअप आहे. आणि नंतर इतका घोळ झाला ना, आमचं लाईनीमध्ये लागून काहीच फायदा झाला नाही. इतक्या आशेने मस्त आम्ही लाईनमध्ये लागलो. इतकी गर्दी होती ना, आता इथून इतकं लांबपर्यंत आम्हाला चालत जायचं होतं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी एकाएकीच काय केलं की चला आता सगळेजण सोबत दर्शन घेऊन द्या. तर मग आमच्या लाईनमध्ये इतका वेळपर्यंत लागून काहीच फायदा झालेला नाही. चला तर मग आता दर्शन करून घेतोय आणि तुम्ही पण मस्त आमच्यासोबत सगळे दर्शन करून घ्या. चाल योगेश. असे इतकी गर्दी वाढून टाकली ना, त्यांचं म्हणणं होतं की एकाएकीच तुम्ही सगळेजण दर्शन करून घ्या. आणि आता कसं पॉसिबल होईल तुम्हीच बघू शकता. आणि बरेच जण मग म्हणजे आमच्या लाईनमध्ये लागून काहीच फायदा झाला नाही त्याच्यात, तरी पण आम्ही दर्शन घेतलं आणि तुम्हाला पण मी दर्शन करवते. प्लीज तुम्ही आता इथूनच करून घ्या. अरे पण ते मस्त होतं ना, अशी बरोबर लाईन होती माहिती का, आणि त्याच्यामध्ये बॅरिकेड लावून दिली ना मध्ये. हो ना, हो ना, आता नाही येणार ते बॅरिकेड, ते असे घुसत. अशी काही आहे खाटूश्याम महाराजांची मूर्ती, खूप मस्त छान आणि फुलांनी सजवलेली आहे. नंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आरू मॅडम आणि अक्कू मॅडमचं इकडे असं काही फोटोशूट सुरू होतात. आलोच आहोत म्हटलं चला काहीतरी आठवणी आपण मेमरीज आपल्या साठवून ठेवल्या पाहिजे, म्हणून आम्ही इकडे मस्त फोटो वगैरे क्लिक करून घेतले. आणि नंतर तिकडे आम्हाला बोरं वगैरे दिसले होते, चला म्हटलं मस्त काहीतरी तिथून खाऊन घेऊया. दर्शन वगैरे आम्ही इकडे मस्त करून घेतलं. आणि नंतर गरम होत होतं तर मस्त इकडे आईस्क्रीमवर ताव मारून घेतल्या, थंड आईस्क्रीम इकडे घेऊन घेतल्या. रानाक्षचं चाललो की आम्हाला आईस्क्रीम नाही खायची, आम्हाला फालुदा प्यायचं. तर मग त्यांनी बदाम शेक घेतला आणि आम्ही इकडे मस्त आईस्क्रीम खाल्ला, मस्त छान असं एन्जॉय केलं. आल्यावर इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं ना, जायच्या आधी तर आम्हाला वाटत होतं कसं आहे कसं नाही. आणखीन कोणतरी म्हटलं होतं खूप जंगल एरियामध्ये, पण आल्यावर इतकी पॉझिटिव्ह वेव होती ना, खरंच खूप मस्त वाटत होतं. आणि नेचर तर इतकं छान होतं ना, तुम्ही बघू शकता साईडला आजूबाजूला डोंगर आणि मस्त असं मोकळं वातावरण, खूप भारी वाटत होतं. एक खाली असं यूज अँड थ्रोवाला पण कप घ्या, ही बिघडत नाही एखाद्या वेळेस. हा त्याच्यामध्ये इकडे तर आईस्क्रीमवर ताव मारून झाला होता. नंतर गेलो इकडे मस्त टपरीमधले भजे आणि वडापाव खायची मज्जाच वेगळी असते. काहीही म्हणा, मला टपरीतले भजे आणि वडापाव खरंच खूप आवडतं, ते पण अशा ठिकाणचा. नंतर मुलांचं चाललं ते पप्पा आम्हाला हे द्या ते द्या. आम्ही मस्त इकडे गरम भजे सुरू होते ना, ते ऑर्डर केले आणि मुलांनी इकडे स्प्राईट वगैरे घेतली आणि सगळ्यांचं स्प्राईट थम्सअप कोकोकोला इकडे पिणं सुरू होतं. खरंच या ट्रिपला आम्हाला खरंच खूप मज्जा आली आणि आमची हे दर्शन आणि पिकनिक म्हणा खूप मस्त छान असं झालं. मी करते सुरू आहे, आपण बसतो लांब थोडं. इकडे बघा, मम्मी दीदी इकडे बऱ्याच वेळेच्या प्रतीक्षेनंतर इकडे आले आमचे गरम भजे. आणि मग आम्ही काही मागं राहणार का, मस्त गरम भज्यावर इकडे ताव मारला, सोबतच मिरची आणि साईडला सॉसची बॉटल ठेवली होती. मस्त सॉस टाकून आम्ही इकडे खाऊन घेतला आणि बाजूला जाऊन पोरांनी भेळ वगैरे मस्त इकडे एन्जॉय केली. आणि असं काही आम्ही नंतर निघालो जायला परत. हॅलो
मस्त एन्जॉय केलं, खाऊन पिऊन झालं, पेटपूजा झाली. नंतर आम्हाला दुसरीकडे जायचं होतं ट्रिपला समजा बघायला चाललं होतं की आम्हाला सिद्धार्थ गार्डनमध्ये घेऊन जा. तर आम्ही परत निघताना आम्हाला जातानीचा तलाव दिसला होता, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवला आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा रिटर्न आलो आहे ना तेव्हा म्हटलं चला पाण्यामध्ये पाहू तरी आता काय थोडंसं खेळूया. खूप दिवस झाले आम्ही नदीत तलावामध्ये गेलेलो नाही आणि इतकं खोल होतं ना, पाण्यात जायची भीतीच वाटत होती, ते पण सोबत मुलं असताना. त्याच्यामुळे आम्ही काठावरूनच पाणी वगैरे पाहून घेतलं आणि तिकडे मस्त थोडंसं खेळून वगैरे घेतलं पाण्यात. मुलांनी म्हटलं की आतमध्ये नका जाऊ कारण खूप भीती वाटत होती. नंतर इकडे फोटो वगैरे क्लिक केले. साईडलाच मस्त बोरा आणि चिंचा विकायला होत्या, त्या पण घेऊन घेतल्या. आणि नंतर मग पुन्हा आम्ही आमचं मस्त इकडे छान असं एन्जॉय करून घरी रिटर्न आलो. आजचा व्हिडिओ खरंच खूप मस्त छान होता आणि आमचा दिवस पण खरंच खूप मस्त भारी होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.